पूर्वी एकेकाळी 35% पाणी नैसर्गिकरित्या जमिनीतून झिरपून खाली जात होतं. आता हे शहरीकरणामुळं पुण्यासारख्या ठिकाणी 6 ते 7% आलंय. मग ते असंच राहिलं आणि उपसतो त्याच्यावर पाण्याची पातळी खाली 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 जसं आम्ही म्हणालो आमच्या इथं आमची 225 फुटावर गेली. पण मी त्यावेळेला 2003 मध्ये आम्ही सगळ्या सोसायटीच्या लोकांनी मिळून रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवला. त्याच्यामुळं आता आमची पाण्याची पातळी 50 फुटावर आलेली आहे. ही 225 फूट आणि 50 फूट. आम्ही आता 12-13 तास ही पाणी चालवलं, जी बोर चालवली तरी आम्हाला पाणी भरपूर मिळतं. ही कुठनं पाणी आलं? आमचा छताचा एरिया आहे 12,000 स्क्वेअर फूटचा आणि तिथं आपल्याकडे पुण्यात 750 मिलीमीटरचा पाऊस पडतो. म्हणजे 1000 चौरस फूट छतावर 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं. त्या हिशोबानं आमच्या 12,000 चौरस फूट छतावर 9 लाख लिटर वर्षाला पावसाचं पाणी पडतं. जेव्हा पाऊस पडत थोडं थोडं करत 9 लाख लिटर होतं आणि ते पाणी सगळं आमच्या बोरला जातं. नॅचरली आमच्या बोरची पातळी पाण्याची वाढते. जिथं जिथं लोकांनी हे प्रयोग केले आहेत त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली पाण्याची पातळी वाढते. मग हे साधारण पाणी वर्षभर टिकतं का? हो, न टिकला काय झालं? भरपूर पाणी टिकतं. निसर्ग आहे. जेव्हा 35% पाणी झिरपत होतं तेव्हा पाणी आपलं मुबलक मिळत होतं. आता ते आपण कॉम्प्युटराईज केल्यामुळे कमी झालं झिरपायचं पण. मग आता सरकार काय सांगतं कृत्रिमरित्या पाणी जिरवा. म्हणजे आपण आर्टिफिशियल रिचार्जिंग करतो. छतावरचं पाणी पाईपद्वारे आपण बोरला सोडून देतो. ते खालच्या झऱ्यामध्ये जाऊन ते खाली ॲक्विफर्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन भेटतं. मग त्याच्यामुळे पाणी मग परत एकदा भूजलाची तहान भागली तर ते आपली तहान भागेल.